अ बाळभाऊ काय तुमचं लक्षात नाही राव हल्ली कोण हो? सगळ्यांवरच मायाच पातळ झाली गाड्या तुमची. आता इथं काम करून करून भुसकाट पडलंय मान आता लक्ष देतो कोणावर? शाली. शाली हम्म. तिचं काय आता इथं? अहो तिला प्रेम करते तुमच्यावर. मायो हा. पण असं मला कधी जाणवलं नाही रे. कस काय? कस काय म्हणजे आता ती काही मला माझ्या संग बोलली चालली पाहिजे माझ्याकडे बघून हसली पाहिजे. नकाच कसं आंधळ प्रेम असतं इथं मूक प्रेम ही बोलून नाही दाखवत. पण तिच्या याच्यातून मला डाऊट आलेला आहे ती तुमच्यावर लय प्रेम करते. म्हणजे अशी बिंबीच्या देठापासून प्रेम करते तुमच्यावर. अयो खरं? हा. आईला जागा पण मला भीती वाटते बाबा तिच्या संग नाही नाही बोलायची. काय होतं माहितीये का तुम्ही थोडा अंदाज घ्या हं. आणि तुम्ही स्वतः जाऊन विचारा तिला. काय होतं कधी कधी लेडीज आहे ना डिरिंग करण्याच्या बाबतीत मागं राहते विचारायची भीती वाटते लेडीजला. विचारले हा म्हणून? हा 100% हा म्हणणार. खरं? हा मग आईला भारी काम झालं राव गंठन. आईला बरं, माझ्या मनात नसणारी गोष्ट तर मनात आणून दिली. नाही नाही मनात म्हणजे मी बघितलंय मी ऑब्झर्व केलेलं आहे कितीदा तरी. खरं? तुम्ही चालले की अशी तुमच्याकडे बघत राहते. आयो असं टेबल फॅन होतो नुसता तिथे. खरं? आईला बरं ऐका ना 500 रुपये पाहिजे होते उसने. दुपारपर्यंत लगेच परत देणार मी. उसने? हा दुपारी लगेच देतो तुम्हाला. नक्की म्हणा. 100%. लय कष्टाचे आहेत बरं का बरं. कुणाचे दिलेत तेव्हा तुमचे ठेवणार आहे. काय म्हणजे कुणाच ठेवले तेव्हा तुमचे पण हे कारण दिन मी 3-3.5 वाजता परत देईन. हा. कारण मला लागत येत महिनाभर परत सरपंच मला रुपये देत नाहीत खर्चायला. हा होय. हा देशील ना पण? हा मग नक्की. आणखीन काय म्हणली शाली सांग ना. नाही म्हणली तच काय नाही पण तिची लय इच्छा आहे तुम्हाला भेटायचं. कुठं मोजत बसले तिची लय इच्छा आहे अशी तुम्हाला भेटायची वगैरे. कुठं भेटन असे मला? आता ती असं खालच्या वावरात असं का? तिथं जा थोडासा अंदाज घ्या लांबून आणि मग लगेच डायरेक्ट जाऊन भा करा. खरं? हा गेले बोलन. हा मग आईला बघा चल जाऊ का? हा आईला चला घंटन शेठ. ते सोड तुला माहितीये का सॅम माझ्या गर्लफ्रेंडने माझ्यासाठी ना प्रेमपत्र रक्ताने लिहिलं होतं रक्ताने भाऊ. मग नशीब लागतं अशा गर्लफ्रेंड भेटायला. अरे प्रेम आहे तू जर माझे किस्से सांगितले ना तू बघत राहशील नुसतं आता. अरे माझ्यासाठी दोघी तिघी अशी एकमेकीशी झिंजा उपटू उपटू भांडायच्या माहितीये का. मी माझा ही माझा हे माझा मी माझा हे भारी होत आहे तुझ्यासाठी पुरी भांडतात. काय चेष्टा यार इथं बसलाय का राव तू कुठं कुठं शोधायचं तुला. करे ती ब्युटी पार्लर शोधिती तुला. हे यायला कमून काय खरे हातावर येणं काय व्हायना नुसतंच गोड गोड बोलत काय. तिला जायचे नगरला. कशाला? काय ते ब्युटी पार्लरचं साहित्य खरेदी करायचे ती जाईन तर सॅमच्याच रिक्षात जाईन. जाऊ दे बाबा ती जाईन तर दुसरी रिक्षा बघून दे तिला. बघितली ती नाही मला सॅमचीच पाहिजे. तिच्या डोक्यात आहे ना वेगळं काही ते गणित आहे. असं वाटतंय तुला? हा काहीतरी लसावी मासावी गुणाकार भागाकार वेगळाच चाललाय तिच्या डोक्यात. हा मी तुझी तिला म्हटलं होतं बरं का सिरियसली बहुतेक ते सिरियसच घेतलं ना मग. 100% है ना. हा कुठे 500 500 500 रुपये दे माझा मग सांगतो पुढे. अरे येडा आहे का रे गांठ तू. उसने म्हणून दे दुपारी परत देतो तुला. अरे मला तिच्या संग जायचं म्हणलं नको का माझ्याकडे 100 रुपये थांब. काय लय मागत काय रे 500 रुपये मागत होती. बसतो जेवढे परत आणून देतो तुला दुपारी. हा जा बरं मी काय म्हणतोय आता जाऊ कुठं? तिच्या घरी जा तिथं दारातच बसलेली तुझी वाट बघते. कधी तुझा त्याचा कधी सामना झाला? आता एवढ्यात एक 15-20 मिनिटं झाली मी सगळीकडे शोधितोय तुला. म्हणलं का लय निवांत त्यांना नगरला जायचे म्हणलं मग जा. ठीक आहे समोर रिक्षा उभी नाही म्हणली जाईन तर सॅमच्याच रिक्षात जाईल. जाऊ का मग आता? जा जा यशस्वी भाऊ. अभिनंदन जा. जाऊ मग. हा तू पण जा.
संपलं का? प्या ना लवकर, ते संपलं की आपल्याला हे बी प्यायचंय. घ्या चला. वहिनी हो. काय हो भाऊजी? खुश खबर, खुश खबर, खुश खबर. कसली खुश खबर? बाजारात आहे ना एक पिकअप आलेली आणि ते ना 300 रुपयात डायरेक्ट कॅरेट भर संत्र देतात. त्यांची काय तर ऑर्डर होती मोठी, कॅन्सल झाली. तिला आम्हाला डिझेल पुरते जायला पैसे भेटले तरी जमतील. 300 मध्ये पूर्ण कॅरेट? पूर्ण कॅरेट देतात अख्खा. आणून देता का मला? 300 नाही माझ्याकडे. मी देते ना पैसे तुम्हाला. हा द्या ना मग. पण नक्की आणता ना तुम्ही? लगेच जातो आणि लगेच आणतो. 1 2 हे घ्या 300 रुपये. हा आलोच घेऊ ना. हा या लवकर या बरं हा का? लवकर येतो. पण चांगलेत ना संत्रे? चांगले चांगले. बरं बरं आणा. अय प्रेम, काय बोलू? तो घंट्या बघितला का रे? नाही राव. नाही सकाळी आलता बघ फक्त थोडं काम होतं आज. आईला भाऊ त्याने सकाळ सकाळ चुना लावलाय मला. सकाळ सकाळ चुना लावला. नाही तर काय राव, 500 रुपये घेऊन गेला मायकून. हा एक तर एवढे कष्टाने कमी लिहिले राव त्याच्या आईला. कशा? ते घंटा बघितला? नाही तुझं काय काम नाही घंट्याजवळ. अरे सकाळी तू होता, हा तू म्हणे 500 रुपये दे, 500 रुपये दे. अरे तरी मी देत नव्हतो त्याला 500 रुपये. हा मला म्हणे ती ब्युटी पार्लरवाली तुझी वाट बघत. अरे ती पार्लरवाली सकाळी 6 वाजताच गेलेली म्हणे घरातून बाहेर. म्हणजे तुला 500 रुपयाला घंटा घातला 500 का? रुपये घेऊन गेला माझ्याकडून. अरे मला 500 रुपयाला घंटा घातला राव त्यांनी. तुम्हाला डोके पाहिजे ना मग, तुम्ही द्यायचे काय पैसे? अरे उसने म्हणला, लगेच देतो म्हणला, उसने द्या म्हणून दिले. मी तर देत नव्हतो, येणे झकवायला मला द्यायला सांगितलंय. म्हणजे यांनी सांगितले होते म्हणून. हा. अरे द्यायला सांगितलं मग तुला काय मी म्हणू तेवढून किडनी दे देशील का तू? हा घरदार दे देशील का तू? आता आपल्याला माहिती ना पण त्याची सवय काय आहे म्हणून. काय गरज होती की सांगायला द्यायची? अरे आता याला बघाव कुठं नेमकं गावात. बघा ना त्याला बघून पाहिलं फटकावं लागणार आहे त्याच फाटकं नाही, वसूल करून घ्यावं लागते ना आपले. अयो एक तिथं कष्टाची आहे, मला सरपंचाने पगार केलेला आहे, ते खर्चाला ठेवले होते 500 रुपये. नशीब मी वाचलो माझ्याकडे पैसे नव्हते आणि ते मला मागितले पण नाही त्यांनी. तुला मागितले नसते त्यांनी. बरोबर. हा चला आपण बघू त्याच्याकडे. चल कुठं तरी ते सापडला ना, त्याला बमकू नाही धरायचा आणि बांधायचा त्याला. काय इथं काय तमाशा घाला काय? चला लवकर मग मी आहे ना लागेल. चला इथं बसले टाइमपास करीत. यांच्या तावडीत सापडलं ना हे चटणीच करतील भाऊ आपली. आता आपल्याला गावात फिरणं अवघड आहे. काय करायला पाहिजे गंठन? दिमाग की बत्ती जला दो. हा सापडा फक्त असा मारितो ना मी त्याला. मारी दो 500 रुपये वसूल करतो ना, असं बप घेतो ना, काही विचारूच नका. आईला बरं हो, हा कोण पाखरू आलं रे गावात? बरोबर. हा मला तर वट वागळत दिसती. नाही 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 हे असं दिसतंय जणू का राजहंसाने बदकाचे पाय लावले तर. चल ना बघा ना, बदक 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 बदक. थबाक थबाक म्हण, बदक बदक काय म्हणतो का रे बाईने? धबाक धबाक ना मग, आहे का नाही? चला. ओय होय ओय होय ओय होय ओय होय ओय होय ओय होय. कुठे गेला काय नको. हो बाई, आमचा बैल बघितला का? हो खुंटी सकट पळालाय. पांढरा होता का? हा पांढराच होता. इकडे गेलाय. इकडे गेला बाई. होय. भाऊ सॅम, तुमच्या दोघांमुळे माझे मोकर पाय दुखले बरं का ना. ते घंट्या हाती लागला ना, काय झालं मोकर पाय झिजून घेतले मी तुमच्यामुळे. तू हे काय आमचे पाय दुखत येत, पैसे आमचे गेले, तू काय केलंय? याचे ना नीट कान पड हाणलं पाहिजे. याच्यामुळे 500 गेले. रिक्षा दिवसभर उभी राहिली. हा ना हा ना हा ना काय अण्णा करतो. चुका तर स्वतः करतो आणि मावड्या जाऊ घेतो. द्या, त्याला सापडायचंय आता. ए बाळू, इथं सावलीला बसला वय ते आपला ते पांढरा बैल झाला ना पसार खोटा सकट. त्याला तिकडे जाऊ द्या. इथं माय 500 गेले तर तुमचं काय चाललंय बायलाचं? माझे 500 गेले तर कुठे गेले? कुठे गेले? कुठं गेले म्हणजे त्या गांठ्याने घेतले तर आमचे 500 रुपये. मग घ्याच्याकडून माग. हा माग घ्या. आम्हाला म्हणलं देतो लगेच, आणि काय ते कुठं सापडा ना, कुठं काय ते पराकांता झालाय का, कुठं अंडरग्राऊंड झालाय तेच कळा ना. देऊ पैसे घेऊन गेलाय तसा दिसलाच नाही. सापडा नाच देऊ. घंट्या पारांगण झाला. हा सगळ्यांचे पाय दुखायला लागले, अख्खा गावभर मिरवलं सगळीकडे सापडलं. त्याची चप्पल कुठं बघितली तिकडे मग अशी?
गंठ्या परंगांदा झाला नाही का? इकडे करा कान. काल का? अच्छा आता असं करा तुम्ही इकडे या. पांडीत बर हा? त्याशिवाय पैसे नाही घ्यायचे तुमचे. आणि ते बैल बी बघ जर भेटला तिकडे तर आधी ह्या बैलाला धरतो नंतर तो बैल धरतो. हा, जा. आईला काय गांठ्याने काशी केली. अगं बाई पाटील आणि या वक्ताला पाटील सावकार बी आहे सांग. कसं आहे मग पाखरू? लयच भारी आहे. बाळू भाऊ हा. नुसतं पाखरू दाखवू नका, आता लग्न पण लावा त्याच होय कोणा संग? माझ्या संग. बाळ भाऊ हा, याचं होईन तर होईन. हा. बघा मी जरा अनुभवी वाटतंय की नाही. माझ्या संग लावून द्या लग्न. तो झालेला ना आधी. मग त्याला काय होतंय? अरे एक काम करा, हा. तुमच्या दोघा संग लग्न लावायचं ना. एक काम करू, तो या संग 8 दिवस लग्न लावू. हा. तो हनीमूनला घेऊन जायचं, परत आणून सोडायचं आणि मग ह्यो परत 8 दिवसांनी घेऊन जाईन. मी तर कुलू बनायलाच नाही. कुठं नाही, कुल्लूला नाही ते मानारील नाही, पण 8-8 दिवस वाटून घ्या, पण काय भांडणं करू नका. अहो पण मी काय म्हणते, माझा विचार करा ना. आता काय विचार करायचा आहे? बाळू भाऊ, चला, मुलीच्या मामाने मुलीला उचलून घ्या, मंडपात घेऊन या. भाऊ झाले मामा पोरीचे. भाऊ भाऊ मी घालते, मी पोर गेलाय, मी घालते मी. येतो इथं घंट्या. घंट्या, अरे आम्हाला सगळं कळालं होतं, म्हणून तर आम्ही हे नाटक केले. तू तुला काय सावली येतो काय ना आम्हाला फसवतो काय? काय केलं आमच्या पैशाचं? ऐका हा? ना, मला आहे ना हा. एक वेळ काठीने मारा, हा. मला दागड्याने मारा, पण माझं लग्न काय या दोघांशी लावू नका. म्हणून तुम्ही मला सरपंचाकडे घेऊन चला, मी सरपंचाकडून पैसे घेऊन तुमचे पैसे परत देतो. चल चला. चल, नक्की ना? हा नक्की. चला रे. तर मी काय म्हणतो मंडळी, कुणाचे उसने पैसे घेतले असतील तर लगेच देऊन टाका. तुमच्यावर अशी वाईट वेळ नको यायला. चला मुलीचे मामा. आलो आलो.